प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महादिव्य सिरीजचा 5वा भाग बघतो आहोत आणि आपला चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल। चौथा, 5वा आणि 6वा भाग या सिरीजचा पूर्ण मॅग्नेटिक मटेरियलचाच आहे आणि जेणेकरून हे तिन्ही भाग बघितले की 1 तासामध्ये तुमचा पूर्ण मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर कव्हर होणार आहे। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आता आज आपल्याला बघायची डोमेन थेअरी की जी कुणाच्या बाबतीत आहे, तर ती आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत। मग फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असतं, तर त्या मटेरियल मध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, दॅट इज कॉल्ड एक्सचेंज ऑफ कपलिंग। आणि त्या एक्सचेंज ऑफ कपलिंग मध्ये काय होतं, तर तिथे अशा जागा तयार होतात, रिकाम्या जागा तयार होतात आणि त्या रिकाम्या जागांना म्हणतात डोमेन। आणि त्याच्यामध्ये ही नेट डायपोल मोमेंट असते आणि ह्या दोन डोमेन मध्ये ही जी काही त्यांना सेपरेट करणारी वॉल आहे तिला म्हणायचं डोमेन वॉल। आणि एका डोमेनची साईज जवळजवळ किती असते, तर ती असते 10⁻⁻6 to 10⁻⁻4 मीटर। आणि त्या एका डोमेन मध्ये किती ऍटम असतात, तर 10⁻10 to 10⁻17 एवढे ऍटम्स असतात। मग आता आपण ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला काय केलं, वी अप्लाय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड। मग ही स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली की ह्या फील्डच्या डायरेक्शनने त्याच्यामध्ये असलेली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ही काय झाली, तर त्या दिशेने अलाइन झाली, ज्या दिशेने फील्ड अप्लाय केली ती, आणि त्यालाच म्हणतात मॅग्नेटायझेशन। काय म्हणायचं त्याला, मॅग्नेटायझेशन। आणि हीच आहे डोमेन थेअरी। मग आता आपल्याला बघायचंय बघा, ह्या क्युरिकचा लॉ आपण पॅरामॅग्नेटिक साठी बघितला होता। पॅरामॅग्नेटिक साठी क्युरिकचा लॉ काय आहे, तर क्युरिकचा लॉ असा होता, मॅग्नेटायझेशन दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर। आणि प्रोपोर्शनलिटी साइन काढून टाकायला आपण कॉन्स्टंट पुट करतो, त्याला आपण क्युरिक कॉन्स्टंट असं म्हणतो। त्यानंतर आपण ह्या बी ची किंमत μ0 × h टाकतो, हे h इकडे घेतो आणि m/h ची किंमत आपण टाकतो ससेप्टिबिलिटी, आणि ससेप्टिबिलिटी दॅट इज c × μ0/T। आणि मग हे कॉन्स्टंट इथले काढून टाकले की ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, असा आपल्याला क्युरिकचा लॉ मिळत होता। कशाच्या बाबतीत, तर तो मिळत होता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या बाबतीत। आता आपल्याला पाहायचं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या बाबतीत काय आहे क्युरिकचा लॉ आणि काय आहे ससेप्टिबिलिटीचं रिलेशन। तर आता बघा, जसं जसं आपण याचं टेम्परेचर वाढवणार आहे, तर टेम्परेचर जसं जसं वाढवणार आहे तसं तसं डोमेन स्ट्रक्चर हे एक्सचेंज ऑफ कपलिंग जे काही आहे ते वीक व्हायला लागणार आहे। आणि ते वीक व्हायला लागल्यानंतर एका ठराविक टेम्परेचरला तुमचं हे डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होणार आहे आणि त्यावेळेस तुमचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि त्या टेम्परेचरला म्हणायचं क्रिटिकल टेम्परेचर। 1 मार्काला तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते, डिफाइन क्रिटिकल टेम्परेचर। अगदी सोपी व्याख्या आहे बघा, दी टेम्परेचर, बघा याला सी लावलेला आहे, TC, the temperature at which domain structure gets collapsed and ferromagnetic material that gets converted into paramagnetic material, that temperature is called as critical temperature। मग आता बघा ह्या अजून टेम्परेचर जर आपण त्याचं वाढवलं तर इथे टेम्परेचर आहे T, समजा इथं काहीतरी टेम्परेचर आहे T, मग हे T हे TC पेक्षा मोठं आहे, आलं लक्षात, T इज ग्रेटर दॅन TC। मग याच्या बाबतीत काय आपल्याला क्युरिक लॉ काय लिहिता येतो, तर ससेप्टिबिलिटी दॅट इज इक्वल टू क्युरिक कॉन्स्टंट डिवाइडेड बाय T - TC। हा झाला लॉ कुणाच्या बाबतीत, तर फेरोमॅग्नेटिकच्या सबस्टन्सच्या बाबतीत। आता इथं T म्हणजे काय, तर क्रिटिकल टेम्परेचर पेक्षा मोठं असलेलं टेम्परेचर, आणि TC म्हणजे काय, तर क्रिटिकल टेम्परेचर। आणि फेरोमॅग्नेटची ससेप्टिबिलिटी जर आपल्याला काढायची असेल तर या पद्धतीने आपल्याला त्याचा इफेक्ट ऑफ टेम्परेचर असा आपल्याला लिहिता येतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या बाबतीत। दिस इज ऑल अबाउट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स। फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स डोमेन थेअरी हे सगळं कशाच्या बाबतीत आहे, फेरोमॅग्नेटिकच्या बाबतीत। आता पुढचा पॉइंट आहे बघा, अगदी छोटे छोटे पॉइंट आहेत। आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे, तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट। मग मी ते डिफरन्सच्या स्वरूपात बघणार आहे। तर हिस्टेरिसिसचा जो काही सगळा थेरॉटिकल खूप मोठा प्रश्न आहे बाळांनो, तेवढा फक्त स्किप केलेला आहे, तर तुम्ही त्याचं लूप करा आणि ते सगळं
सगळं डिस्क्रिप्शन जे काही आहे त्यानुसार करा, ते तुम्ही ऑन करा हिस्टेरिसिस करून. आता परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट, तर देताना हिडिंग परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट दिले, पण आधी एक्सप्लेन कोण केलंय? इलेक्ट्रोमॅग्नेट केलंय, आणि मग एक्सप्लेन कोण केलंय? परमनंट मॅग्नेट केलंय. मग आता इथे काय पाहायचं बघा, तर आपल्याला माहिती आहे की हे शिकताना आपण असा सॉलिनॉइड आहे आणि ह्या सॉलिनॉइड मधून आय इतका करंट आपण पास करतो आणि याच्या आतमध्ये आपण रॉड ठेवतो. मग आता जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचं ना बाळांनो, तर त्याच्या आतमध्ये सॉफ्ट आयर्न रॉड ठेवायचा. कोणता रॉड ठेवायचा? सॉफ्ट आयर्न रॉड. की ह्या सॉफ्ट आयर्न रॉडची रिटेंटिव्हिटी आणि कोअर्सिव्हिटी ही दोन्हीही स्मॉल असते. आलं का लक्षात? आणि त्याची रिलेटिव्ह परमियाबिलिटी किंवा ससेप्टिबिलिटी ही 1000 पेक्षा मोठी असते. दोन्ही मोठं असतं. तुम्हाला माहितीये याच्यामध्ये 1 मिळवला बघा, ससेप्टिबिलिटी जर 1000 असेल तर म्यू आर 1001 असणार आहे. आलं का लक्षात? याच्यात 1 मिळवला कारण तुम्हाला रिलेशन माहिती आहे की दॅट इज इक्वल टू म्यू आर दॅट इज इक्वल टू 1 प्लस काय. अगदी 1 मार्काला याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ससेप्टिबिलिटी जर 1000 घेतली तर रिलेटिव्ह परमियाबिलिटी 1001 असं. आता तुमच्या पुस्तकात रिलेटिव्ह परमियाबिलिटी 1000 दिलेली आहे, म्हणजे ससेप्टिबिलिटी 999 येणार आहे. आलं का लक्षात? तर इलेक्ट्रोमॅग्नेट असं जे सॉफ्ट आयर्न आहे की ज्याची रिलेटिव्ह परमियाबिलिटी ही 1000 पेक्षा मोठी आहे, असं मटेरियल ह्या तुमच्या सॉलेनॉइडच्या आतमध्ये घालायचं. आणि मग जोपर्यंत इथून करंट चालू राहणार आहे तोपर्यंत त्या मटेरियलमध्ये मॅग्नेटिक फील्ड राहणार आहे, आणि करंट बंद झाला की मॅग्नेटिक फील्ड ते डिमॅग्नेटाइज होणार आहे, त्यातली मॅग्नेटिक फील्ड निघून जाणार आहे. आलं लक्षात? आणि असे जे काही तयार होणार आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेट. काय म्हणायचं त्याला? इलेक्ट्रोमॅग्नेट. मग याचा उपयोग कुठे कुठे होतो? तर तो होतो इलेक्ट्रिक बेल मध्ये. अगदी 2 मार्काला तुम्हाला येऊ शकतं स्टेट द युजेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. पुस्तकाचा अभ्यास एकदम बारीक बारीक करायचा बघा. तर टेक्स्ट बुक छान बारीक पद्धतीने वाचा, खूप चांगला अभ्यास होईल. दुसरं कोणतंच मटेरियल तुम्हाला अभ्यासाला लागणार नाही. तर बघा, इलेक्ट्रिक बेल मध्ये होतो, लाऊड स्पीकर मध्ये होतो, सर्किट ब्रेकर्स मध्ये होतो आणि रिसर्च लॅबोरेटरी मध्ये होतो. हे झाले युजेस. कशाचे? तर इलेक्ट्रोमॅग्नेटचे युजेस. त्यानंतर जायंट इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर यूज टू लिफ्ट हेवी लोड्स ऑफ आयर्न. बघा कशामध्ये? क्रेनमध्ये. क्रेनमध्ये काय वापरलेलं असतं? जायंट इलेक्ट्रोमॅग्नेट वापरलेलं असतं. जर समजा आता तुम्हाला माहितीये की जर एखादी गाडी नदीत पडली, ऍक्सिडेंट झाला, मग ते काढायला क्रेन आणतात. मग ती क्रेनची लोखंडाची गाडी आहे, आयर्नचं मटेरियल आहे, ते उचलायला आपल्याला कोणतं मॅग्नेट, क्रेनमध्ये कोणतं मॅग्नेट वापरलेलं आहे? ते जायंट इलेक्ट्रोमॅग्नेट तिथं वापरलेलं असतं. त्यानंतर सुपर कंडक्टर. तर सुपर कंडक्टर मॅग्नेट्स हे कुठे वापरतात? तर NMR मध्ये. कशासाठी? तर ते स्पेक्ट्रोस्कोपीसाठी. स्पेक्ट्रोस्कोपी आपण जे करतो त्याच्यासाठी ते वापरतात. तर हे झाले त्याचे युजेस. आणि जे मटेरियल आपण वापरणार आहे सॉफ्ट आयर्न, तर हा सॉफ्ट आयर्न साठीचा ग्राफ आहे ज्याची रिटेंटिव्हिटी आणि कोअर्सिव्हिटी ही काय असते? खूप छोटी असते. समजलं का? आता परमनंट मॅग्नेट. आता इथं काय करायचं? तर इथे जे काही आहे इथे सॉफ्ट मटेरियल नाही घालायचं, इथं हार्ड मटेरियल घालायचं. आलं लक्षात? म्हणजे हार्ड फेरोमॅग्नेटिक रॉड केप्ट इनसाइड द सॉलिनॉइड ऍट दॅट टाइम परमनंट मॅग्नेट इज फॉर्म. मग बघा याच्यामध्ये करंट निघून गेला की हे डिमॅग्नेटाइज होतं, त्याचं मॅग्नेटायझेशन निघून जात होतं. इथं मात्र तसं नाही. तर इथं हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर रॉड इथं ठेवला तर त्याचा कोणता मॅग्नेट तयार होतो? परमनंट मॅग्नेट तयार होतो, की ज्याची रिटेंटिव्हिटी आणि कोअर्सिव्हिटी दोन्ही पण काय दिसतंय तुम्हाला? लार्ज दिसतंय. आलं का लक्षात? हे सॉफ्ट आयर्न साठी आहे आणि हे हार्ड मटेरियल साठी आहे. आणि ह्या पद्धतीने मग याचा उपयोग आता परमनंट मॅग्नेट आपल्याला या पद्धतीने ह्या दोन्ही मधला फरक आपल्याला सांगता येतो. आणि तुमच्या ह्या धड्यातला शेवटचा पॉइंट आहे मॅग्नेटिक शिल्डिंग. शिल्ड म्हणजे काय? ढाल. पूर्वीच्या काळी जेव्हा लढाईला जायचे तेव्हा मागे ढाल बांधायचे, म्हणजे जर वार केला, तलवारीने वार केला तर तो पाठीवर न लागता ढालीवर लागायचा आणि माणसाचं संरक्षण. शिल्ड म्हणजे ढाल की जी संरक्षण करायची. आता इथं मॅग्नेटिक शिल्डिंग. पॉइंट काय पाहायचं आपल्याला? मॅग्नेटिक शिल्डिंग. मग आता आपल्याला संरक्षण करायचंय. कशाचं? तर ज्या कोणत्या मटेरियलचं संरक्षण करायचंय त्याच्या भोवती आयर्नची रिंग घालायची. आयर्न हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे
आणि इथं बघा हे एन आणि एस ह्या दोन मॅग्नेटिक फील्ड आहे. इथून फील्ड लाईन्स आल्या एन कडून एस कडे, पण फेरो मॅग्नेटिक मटेरियल इथं असल्यामुळं त्या इथं काय झाल्या, अशा क्राऊडेड झाल्या. आतमध्ये जे काही मटेरियलचं संरक्षण करायचं शिल्डेड एरिया ते तसंच राहिलं. म्हणजे त्या मटेरियलचं ह्या लाईन ह्या रिंग मधून अशा इकडे गेल्या, पण आतमधलं जे शिल्डेड एरियामध्ये जे तुम्ही मटेरियल ठेवलं त्याचं मॅग्नेटिक फील्ड पासून काय झालं, संरक्षण झालं. आणि त्यालाच म्हणायचं मॅग्नेटिक शिल्डिंग. मग हे कुठं कुठं वापरतात? व्हॉट आर द युजेस ऑफ मॅग्नेटिक शिल्डिंग? तर स्पेसशिप मध्ये वापरतात. आणि तुमची जी बऱ्याच ठिकाणी लॅबोरेटरीमध्ये रिसर्च केले जातात आणि तिथं आपल्याला काही मटेरियलचं मॅग्नेटिक फील्ड पासून संरक्षण करावं लागतं आणि त्यामुळं रिसर्च लॅबोरेटरीमध्ये सुद्धा हे मॅग्नेटिक शिल्डिंगची प्रक्रिया वापरली जाते. तर या पद्धतीने पूर्ण थेरीचा मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर मी कव्हर केलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम बघूयात, त्याच्यावरचे प्रॉब्लेम बघूयात. तर चला तर मग आपण मॅग्नेटिक मटेरियलचे वरचे प्रॉब्लेम बघू. तर 2 मार्काचे प्रॉब्लेम बोर्ड क्वेश्चन बँक मध्ये दिलेले प्रॉब्लेम आपण बघतो आहोत. तर बघा पहिला आहे कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम आणि त्याचं मास 9.1 इंटू 10⁻⁻31 किलोग्राम दिलेला आहे. मग गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय? तर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डिवाइडेड बाय अँग्युलर मोमेंटम दॅट इज नथिंग बट E डिवाइडेड बाय ट्वाइस ME दॅट इज कॉल्ड ॲज गायरोमॅग्नेटिक रेशो. मग हा झाला फॉर्म्युला. आता सबस्टिट्यूशन केलं आणि याला सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यावर उत्तर मिळालं बघा 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर किलोग्राम. हे आपल्याला आन्सर मिळालं. ही व्हॅल्यू डिरेक्टली लर्न करून ठेवा. तुमच्या पुस्तकात हा सॉल्व्ह मध्ये आहे प्रॉब्लेम. तर जर MCQ आला तर तुम्हाला त्याचं उत्तर डिरेक्टली लिहिता येईल. एवढं करत बसायची वेळ नाही. तर आपल्याला जितका वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवायचा आहे. आता दुसरा प्रॉब्लेम आहे बघा. मग समजलं का? हा मी थेरीच्या पार्टमध्ये पण हे शिकवलेलं आहे. तर चांगली ही व्हॅल्यू लर्न करून ठेवा. गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर किलोग्राम. आता दुसरा प्रॉब्लेम आहे बघा. An iron rod of area of cross section 0.1 मीटर स्क्वेअर. बघा आयर्नचा रॉड आहे आणि त्याचा एरिया दिलेला आहे तुम्हाला की 0.1 मीटर स्क्वेअर हा त्याचा एरिया दिलेला आहे. इज सब्जेक्टेड टू ए मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 1000 एम्पियर पर मीटर. आता मॅग्नेटायझिंग फील्ड आणि त्याचं युनिट एम्पियर पर मीटर आहे. म्हणजे ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे बघा. एम्पियर पर मीटर हे युनिट कुणाकुणाला असतं? तर ते मॅग्नेटायझेशनला पण असतं आणि ते मॅग्नेटिक इंटेन्सिटीला पण असतं. युनिट वरून जरी ठरवलं तुम्ही तरी चालेल. कॅल्क्युलेट दी मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ दी आयर्न रॉड आणि ससेप्टिबिलिटी दिली बघा तुम्हाला 599 आणि μ0 दिलंय 4π इंटू 10⁻⁻7 SI युनिट. मग आता तुम्हाला मीडियमची परमिएबिलिटी काढायची आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू या दिलेल्या आहेत. मग आता देअरफॉर म्यू दॅट इज इक्वल टू μ0 1 प्लस काय. मग आता म्यू दॅट इज इक्वल टू μ0 ची किंमत टाकली आपण 4π इंटू 10⁻⁻7 आणि 1 प्लस काय दिले 599. मग आता ही पायची किंमत 3.142 टाकून दिली आणि हे 600 झाले. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ह्या रिलेटिव्ह परमिएबिलिटीची व्हॅल्यू मिळते 7.54 इंटू 10⁻4 हेनरी पर मीटर. किंवा हे बघा याला 3 युनिट असतात. तुमच्या म्यूला 3 युनिट असतात. काय काय असतात बघा. तर वेबर पर एम्पियर मीटर, टेस्ला मीटर पर एम्पियर और टेस्ला मीटर पर एम्पियर और हेनरी पर मीटर. ह्या 3 मधलं कोणतंही एक युनिट दिलं आणि सगळ्यात सोपं बघा तुम्ही हे द्या किंवा तुमच्या जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये गिव्हन मध्ये ह्या μ0चं युनिट बघा. तुम्हाला इथं त्यांना युनिट पाहिजे म्हणून तुम्हाला इथे त्यांनी युनिट दिलं नाही. इथे SI युनिट म्हटलेलं आहे. पण तुम्ही पण स्मार्ट वर्क करायचं. तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये μ0 दिलेला असतो सुरुवातीला कॉन्स्टंट मध्ये, तिथलं उचलून इथं युनिट टाकायचं जर कन्फ्युजन वाटत असेल तर या पद्धतीने आपल्याला करता येतं. समजलं का? कोणतंही एक युनिट द्या फुल मार्क्स मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम. A solenoid has core of material with relative permeability 500. Relative permeability म्हणजे μr दिलंय तुम्हाला 500 and its windings carry current of 1 ampere. करंट त्याच्यातून हे असं
तुमचा सॉलेनॉइड आहे आणि त्याच्यामधून करंट किती जातो, तर तो करंट जातो 1 अँपियर. मग आता पुढे काय सांगितलंय, दी नंबर ऑफ टर्न्स ऑफ दी सॉलिनॉइड इज 500 पर मीटर. मग नंबर ऑफ टर्न्स 500 पर मीटर आहे बघा, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ 500 दिलेला आहे. कॅल्क्युलेट मॅग्नेटायझेशन ऑफ दी मटेरियल, आपल्याला मटेरियलचं मॅग्नेटायझेशन काढायचं आहे. आता एम चा फॉर्म्युला काय असतो, तर एम दॅट इज इक्वल टू काय एच, ससेप्टिबिलिटी इंटू मॅग्नेटिक इंटेन्सिटी. पण इथे म्यू आर दिलेला आहे आणि नंबर ऑफ टर्न्स आणि करंट दिलेला आहे. मग एच बरोबर काय असतं, एच दॅट इज इक्वल टू एन आय. म्हणून ह्या कायची किंमत परमियाबिलिटीच्या स्वरूपात टाकायची. मी तुम्हाला शिकवलंय बघा, काय दिले आणि त्याच्यात म्यू आर विचारलं तर 1 मिळवायचा आणि उलट दिले आता तुम्हाला म्यू आर दिलं काय काढायचं, म्हणून त्याच्यातून 1 वजा करायचा. म्यू आर मायनस 1 एन आय. किंमत टाकली बघा, 500 मायनस 1 499 आणि 500 इंटू 1 500. कॅल्क्युलेशन केलं, उत्तर आलं बघा 2.495 इंटू 10⁵ अँपियर पर मीटर. मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी ह्या दोन्हीचंही युनिट काय आहे, सारखंच आहे आणि हे तुमचं काय आहे, आन्सर आहे. असा बॉक्स करायचा आणि अँपियर रेस टू -1 किंवा अँपियर पर मीटर कोणतंही युनिट देऊन टाकायचं. एवढे सोपे प्रॉब्लेम आहेत बघा. फक्त फॉर्म्युला रिव्हिजनचा भाग केलेला आहे या चॅप्टरचा, तो नीट बघा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवणं सोपं जाईल. आता बघा, बोर्ड क्वेश्चन बँक मधलाच 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे की जो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण आहे, एक्सरसाइज मध्ये टेक्स्ट बुक मध्ये पण आहे. दिसायला प्रॉब्लेम खूप मोठा दिसतो पण खूप सोपा आहे. आता काय दिलेलं आहे बघा, व्हेन ए प्लेट ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ऑफ साइज, त्या प्लेटची साईज किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर इंटू 0.5 सेंटीमीटर इंटू 0.2 सेंटीमीटर. ही लेंथ आहे, ही ब्रेडथ आहे आणि ही हाईट आहे. आता बघा, लेंथ, ब्रेडथ अँड थिकनेस, ही थिकनेस दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. इज लोकेटेड इन मॅग्नेटिक फील्ड. आता बघा, इज लोकेटेड इन मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 0.5 इंटू 10⁴ अँपियर मीटर. आता बघा, म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी दिलेली आहे. एकदा हे आलं ना, असं तुमचं सॉलिनॉइड आलं ना की तिथं करंट येतो, लगेच एच बरोबर या नाही येतं, आलं का लक्षात, या गोष्टी येतात. तर आता बघा, मग आता इथं तुम्हाला दिलंय एच दिले, तर देन मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ 5 अँपियर पर मीटर स्क्वेअर. आता एम नेट दिलेला आहे 5 अँपियर मीटर स्क्वेअर इज इंड्युस्ड इन इट. फाइंड आउट मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ द प्लेट. आपल्याला बी काढायचंय. आता आपल्याला बी चा फॉर्म्युला काय असतो, तर बी चा फॉर्म्युला असतो μ0 m प्लस एच. हे पाहिलंय आपण. मग आता आधी आपल्याला हे एम काढावं लागेल ना बाळांनो. तर ही डायपोल मुवमेंट दिलेली आहे, आपल्याला मॅग्नेटायझेशन काढायचंय. मग एम नेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता ह्या गोष्टी जरी खूप मोठ्या दिसत असल्या ना, त्या खूप सोप्या होणार आहे कॅल्क्युलेशन करून. कसं बघा, तर याला जर आपण 5 इंटू 10⁻³ केलं, याला 2 इंटू 10⁻³ केलं, तर 5 टू 10 होणार आहे. आणि हे 10 आणि हे 10 हे झाले 10⁻². आणि ही पॉवर बघा, -2 हे -3 होणार आहे, हे -3 होणार आहे. म्हणजे 10⁻² इंटू 10⁻⁸ म्हणजे टोटल झालं 10⁻⁻6. आणि हे व्हॉल्यूम इथं 10⁻5 डिवायडेड बाय, बघा हे एम नेट असं होईल तुमचं, 5 डिवायडेड बाय 10⁻⁻6. हे डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला गेले +6 झाले. आणि एमचं आणि एचचं युनिट सारखंच असतं, म्हणजे ते झालं बघा, मॅग्नेटायझेशन झालं 5 इंटू 10⁻6 अँपियर पर मीटर. हे झालं मॅग्नेटायझेशन. आता याच्यात हे एम ची किंमत मिळाली, एच ची किंमत दिली आहे तुम्हाला आणि μ0 पण दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 4π इंटू 10⁻⁻7. मग आता 4π 12.56 इंटू 10⁻⁻7. तर इंटू आता हे 5 इंटू 10⁻6 आणि 5 इंटू 10⁻3. मग कॉमन काय काढायचं, तर 5 इंटू 10⁻3 कॉमन काढलं की आतमध्ये राहिले 10⁻3 आणि हे झाले +1. म्हणजे ह्या ब्रॅकेटची किंमत झाली, हे 1000 + 1 1001. इथं मी ती टर्म लिहिली बघा. तर हा जे मल्टिप्लिकेशन आहे तुमचं 12.56 इंटू 5 हे येणार आहे 62.84 आणि इंटू 1001. समजलं का, ही स्टेप इथं आलेली. आणि हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मॅग्नेटिक इंटेन्सिटी आली 6.29 टेस्ला, की जे तुमचं आन्सर आहे. कळले का? ह्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचे. आपण अजून कंटिन्यू करू. पुढचा प्रॉब्लेम आहे बघा, 3 मार्कासाठी आहे. दी मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट 3 अँपियर मीटर स्क्वेअर. म्हणजे एम नेट दिलेली आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट 3 अँपियर मीटर स्क्वेअर. वेट 75 ग्राम. त्याचं वेट किती दिलंय, 75 ग्राम.
म्हणजे 75 into 10 raised to minus 3 किलोग्राम. The density of the material of the magnet is 7500 किलोग्राम per meter cube. ही तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे. आणि व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन? मॅग्नेटायझेशन विचारले. फक्त आपल्याला मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, एम नेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. पण व्हॉल्यूम न देता तुम्हाला डेन्सिटी आणि मास दिलेला आहे. मग आता डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणून व्हॉल्यूम काय तयार झालं तुमचं? मास अपॉन डेन्सिटी. आणि म्हणून आता हे मास जिथे हे बघा कॅन्सल होणाऱ्या टर्म आहे. इथं 75 इथे 7500 आहे. मग आता डेन्सिटी टाकली, मास टाकलं, हे एम नेट 3 टाकलं, त्यानंतर डेन्सिटी 7500 टाकली आणि हे 75 into 10 raised to minus 3 टाकलं. टोटल काय आलं मग तुमचं? 3 into आता हे झाला हे जर डिव्हिजन आहे, हा झाला 100 डिवायडेड बाय 10 raised to minus 3 म्हणजे 3 into 10 raised to 5 एम्पियर पर मीटर मॅग्नेटायझेशनचं युनिट. कुठेच तुम्हाला लॉक टेबल लागत नाही बघा ह्या चॅप्टरला. सगळ्यात महत्वाचं, खूप सोपे फॉर्म्युला रिव्हिजनचा भाग बघा आणि हे महादिव्याचे 4, 5 आणि 6 भाग बघा. पूर्ण मॅग्नेटिक मटेरियल तुमचा कव्हर होऊन जाईल. आता बघा, फाइंड द परमियाबिलिटी इफ द परमियाबिलिटी ऑफ द मेटल इज 0.1256 टेस्ला मीटर पर एम्पियर किंवा एम्पियर इनवर्स काही घ्या. तुम्हाला मीडियमची परमियाबिलिटी दिली आणि रिलेटिव्ह विचारली. काय फॉर्म्युला असतो रिलेटिव्ह परमियाबिलिटीचा? म्यू डिवायडेड बाय म्यू झिरो म्हणजे मीडियमची डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. आणि ही दिली 0.1256 आणि ही दिली 4 पाय इंटू 10 raised to minus 7. आता 4 पायची जी व्हॅल्यू येते ना बाळांनो, ती येते 12.56 कॅल्क्युलेशन केलं तर. म्हणजे ह्या कॅन्सल होणाऱ्या टर्म आहेत. फक्त आपल्याला डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट करायचा. हा केल्यावर काय झालं आपले हे 10 raised to minus 2 आणि हे झाले 10 raised to minus 7. उत्तर आलं 10 raised to 5. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटीला युनिट नसतं कारण तो दोन सारख्या क्वांटिटीचा भागाकार असतो. पण म्यूला आणि म्यू झिरोला युनिट असतं आणि म्यू झिरोचं युनिट क्वेश्चन पेपर मध्येच पाहून लिहायचं असं तुम्हाला सांगितलंय मी खूप वेळा. आणि म्हणून म्यू आरचं उत्तर आलं तुमची रिलेटिव्ह परमियाबिलिटी आली 10 raised to 5. त्याला युनिट येणार नाही. आता हा प्रॉब्लेम क्वेश्चन बँक मध्ये नाहीये पण तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे आणि हा टाईप खूप महत्वाचा आहे म्हणून मी इथे ऍड केलेला आहे. आता काय दिलं इथं वर्ड लिहिलेला आहे, दी ससेप्टिबिलिटी ऑफ ए पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज काय ऍट 27 डिग्री सेल्सिअस. ऍट व्हॉट टेम्परेचर इट्स ससेप्टिबिलिटी बी काय बाय 3. आपल्याला दिलंय की x1 ला आपण म्हणू काय T1 दिले 27 डिग्री सेल्सिअस. त्याला कशात करायचं? केल्विन मध्ये, कारण कॅपिटल टी आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. म्हणजे हे झालं 300 केल्विन. म्हणजे काय 1 झालं काय आणि T1 झालं 300 केल्विन. आता तुम्हाला ससेप्टिबिलिटी किती दिली? काय बाय 3 दिली. त्याला म्हणू आपण काय 2 आणि त्यावेळेचं टेम्परेचर काढायचंय. मग फॉर्म्युला काय? T2 बाय T1 दॅट इज इक्वल टू काय 1 बाय काय 2. मग x काय डिवायडेड बाय काय बाय 3 हे भागिले 3 हे वर गेल्यावर काय काय कॅन्सल झाले आणि हे 3 झाले. मग आता T2 दॅट इज इक्वल टू T1 इंटू 3 म्हणजे 300 इंटू 3 ते झाले 900 आणि 900 केल्विन. पण हे टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस दिले ना. मग जर आपण डिग्री सेल्सिअसचा केल्विन मध्ये करायला 273 ऍड करतो तर केल्विनचा डिग्री सेल्सिअस मध्ये करायला 273 वजा करावे लागतील आणि म्हणून हे झालं केल्विन मधलं उत्तर आणि 627 डिग्री सेल्सिअस हे झालं डिग्री सेल्सिअस मधलं उत्तर. पण जर ससेप्टिबिलिटी तुम्हाला ही ससेप्टिबिलिटी देताना त्याचं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं असेल तर उत्तर सुद्धा कशात काढायचं? डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं. 3 मार्काला एवढा सोपा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा इथेही कुठेच लॉक टेबल लागलेला नाही. समजलं का? अतिशय सोपे प्रॉब्लेम आहे आणि हा बोर्ड क्वेश्चन बँक मधला 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. बघा काय? an electron in an atom is revolving round the nucleus in a circular orbit of radius 5.3 into 10 raised to minus 11 meter with a speed of 2 into 10 raised to 6 meter into second inverse. Find the resultant orbital magnetic moment and angular momentum of electron. तुम्हाला त्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस दिली. जेवढा प्रॉब्लेम मोठा तेवढा सोडवायला सोपा असतो. बघा तुम्हाला हा इलेक्ट्रॉन फिरतो आहे न्यूक्लियस भोवती. त्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस दिली 5.3 इंटू 10 raised to minus 11 मीटर आणि स्पीड किती दिला त्याचा? 2 इंटू 10 raised to 6 मीटर पर सेकंड. तुम्हाला ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट विचारली त्याची आणि विचारले अँग्युलर मोमेंटम. आता एम ऑर्बिटलचा फॉर्म्युला असतो EVR/2. प्रूफ पाहिले आपण. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन की जो 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलम असतो. त्यानंतर ही व्ही ची व्हॅल्यू टाकली, ही आर ची व्हॅल्यू टाकली आणि डिवायडेड बाय 2 केलं.
हे 2 काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजे फक्त काय राहिलं, 1.6 इंटू 5.3 इंटू 10⁻⁻24 आणि सॉरी याचं कॅल्क्युलेशन करायचं राहिलं. तर याचं कॅल्क्युलेशन येतं बघा, हे जे कॅल्क्युलेशन आहे तुमचं ते येतं 8.48 इंटू 10⁻⁻24. सॉरी याचं उत्तर येतं 8 इथे लिहिते मी, एम ऑर्बिटल 8.8 48 इंटू 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. एम ऑर्बिटल आहे ना, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे युनिट एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, आता अँग्युलर मोमेंटम काढायचं. एम ई इंटू व्ही आर म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, जे काय असतं 9.1 इंटू 10⁻⁻31 किलोग्राम असतं. आणि म्हणून हे परत व्ही टाकलं आणि हे आर टाकलं, मग अँग्युलर मोमेंटम. तर 10च्या पॉवर सोडवल्या, हे झालं -36. हा गुणाकार केला, हे 96.46 इंटू 10⁻⁻36. याला जरी युनिट देऊन टाकलं ना बाळांनो, तरी फुल मार्क्स मिळतील तुम्हाला. आणि याला जर शिफ्ट केलं तर 9.646 इंटू 10⁻⁻35 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड, जे कशाचं युनिट आहे, अँग्युलर मोमेंटमचं युनिट आहे. आलं का लक्षात? तर या पद्धतीने एकत्र केलं तरी चालेल. मासचं युनिट किलोग्राम, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि रेडियसचं मीटर. म्हणजे सरळ ह्या मीटरचा फक्त काय झाला, किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड, असं सरळ सरळ करता येतं. युनिट नसले तर तयार पण करता येतं. आणि इथे तुमचा चॅप्टर संपलेला आहे. मॅग्नेटिक मटेरियलचे जे 3 भाग केले महादिव्य सिरीजचे, 4, 5 आणि 6, त्याच्यात पूर्ण थेरी आणि सगळ्या टाईपचे न्यूमरिकल कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच आपण लाईव्ह लेक्चर पण सुरू करणार आहोत, त्याचा पण फायदा घ्या. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.